यशया अध्याय 43। तरी आता हे याकोबा, तुझा उत्पन्न करता, आणि हे इस्रायला, तुझा निर्माण करता परमेश्वर असे म्हणतो, भिवू नको, कारण मी तुला सोडविले आहे। मी तुला तुझ्या नावाने हाक मारिली आहे। तू माझा आहेस। तू जलातून चालशील तेव्हा मी तुझ्याबरोबर असेन। नद्यातून जाशील तेव्हा त्या तुला बुडविणार नाहीत। अग्नीतून चालशील तेव्हा तू भाजणार नाहीस। ज्वाला तुला पोळणार नाही, कारण मी परमेश्वर तुझा देव आहे। मी इस्रायलाचा पवित्र प्रभू तुझा त्राता आहे। मी तुझ्याकरिता मिसर खंडादाखल दिला आहे। तुझ्याबद्दल कुश व सबा दिले आहेत। तू माझ्या दृष्टीने अमोल आहेस। तू मोठ्या योग्यतेचा आहेस व मी तुझवर प्रेम करीतो, म्हणून तुझ्याबद्दल, तुझ्या जीवाबद्दल मनुष्ये, राष्ट्रे मी देईन। भिवू नको, कारण मी तुझ्याबरोबर आहे। मी तुझा वंश उगवतीकडून आणीन। मावळतीकडून तुला मी एकवट करीन। मी उत्तरेला म्हणेन, देऊन टाक, दक्षिणेला म्हणेन, अटकाव करू नको। माझे पुत्र दुरून व माझ्या कन्या दिगंतापासून घेऊन या। ज्यास माझे नाम ठेविले, ज्यास माझ्या गौरवासाठी उत्पन्न केले, निर्माण केले आणि घडिले, त्या सर्वास घेऊन या। डोळे असून अंधळे, कान असून बहिरे, अशा लोकास घेऊन या। सर्व राष्ट्रे एकत्र जमोत, लोक एकवटोत, अशा गोष्टी त्यातला कोण सांगेल? पूर्वी घडलेल्या गोष्टी त्यांनी आम्हास ऐकवाव्या। त्यांनी आपले खरे करण्यास साक्षी आणावे। त्यांनी ते ऐकून म्हणावे की हे खरे आहे। परमेश्वराचे असे म्हणणे आहे की तुम्ही मला ओळखावे, मजवर भाव ठेवावा, व मी तोच आहे। माझ्यापूर्वी कोणी देव नव्हता व माझ्या नंतरही कोणी होणे नाही, हे तुम्हाला समजावे, म्हणून तुम्ही माझे साक्षी आहात। तू माझा निवडलेला सेवक आहेस। मीच परमेश्वर आहे, माझ्याशिवाय कोणी त्राता नाही। मीच तारण विदित केले, प्राप्त करून दिले व समजाविले। तुमच्यामध्ये कोणी अन्य देव नव्हता, म्हणून तुम्ही माझे साक्षी आहात व मीच देव आहे, असे परमेश्वर म्हणतो। येथून पुढेही मीच तो आहे। माझ्या हातातून कोणाला सोडवून घेता येणार नाही। मी करीतो ते कोणाच्याने पालटवणार? परमेश्वर तुमचा उद्धार करणारा, इस्रायलाचा पवित्र प्रभू असे म्हणतो, तुम्हासाठी मी बाबेलास निरोप पाठविला आहे। मी तेथील सर्व खासद्यास त्यांच्या अभिमानास्पद जहाजात बसून पळावयास लावीन। मी परमेश्वर तुमचा पवित्र प्रभू आहे। मी इस्रायलाचा उत्पन्न करता, तुमचा राजा आहे, जो समुद्रात मार्ग, प्रचंड प्रवाहात वाट करीतो, ज्याने रथ व घोडे, सैन्य व वीर यास बाहेर काढिल्यामुळे ते एकत्र पडले आहेत। त्यांच्याने उठवत नाही, ते विझले आहेत, वातीप्रमाणे मालवले आहेत। असा जो परमेश्वर, तो म्हणतो की पूर्वीच्या गोष्टींची आठवण करू नका, जुन्या गोष्टी मनात आणू नका। पहा, मी एक नवीन गोष्ट करणार आहे, आत्ताच ती उद्भवत आहे। तुम्ही ती पाहणार नाही काय? मी अरण्यात सडक करीन, मरुभूमीत नद्या वाहवीन। वनपशु, कोल्हे व शहामृग माझे स्तवन करीतील।
कारण मी आपल्या लोकास, आपल्या निवडलेल्यास पिण्यासाठी अरण्यात जले, मरुभूमीत नद्या देणार. मी आपल्यासाठी निर्माण केलेले लोक माझे स्तवन करीतील. हे याकोबा, तू तर माझा धावा केला नाही. हे इस्रायला, माझा तुला कंटाळा आला. तू मला होमार्पण करण्यासाठी मेंढरे आणली नाहीत आणि मला यज्ञ करून माझे गौरव केले नाही. मी तुझवर अन्नार्पणासाठी सक्ती केली नाही. धुपाकरिता तुला त्रास दिला नाही. तू पैसे देऊन मजसाठी अगरू विकत घेतला नाही. आपल्या यज्ञबलीच्या वपेने तू मला तृप्त केले नाही, तर तू आपल्या पातकांची मजवर सक्ती केली. तू आपल्या दुष्कर्मांनी मला शिणविले. मी आपल्याकरिता तुझे अपराध पुसून टाकितो. मीच तो, तुझी पातके स्मरत नाही. मला स्मरण दे. आपण एकमेकांशी वाद करू. तुझे खरे ठरावे म्हणून आपली बाजू सांग. तुझ्या मूळ पुरुषाने पातक केले. तुझे मध्यस्थ माझ्याशी फितुरी करीत आले आहेत. म्हणून मी पवित्र अधिपतीस अपवित्र ठरविले. याकोबाला शापवश व इस्रायेलास निंदावश केले आहे.